माझ्या मराठीचा ना राड आहे नुसता. तर मित्रांनो, गेल्या शुक्रवारी मराठी चित्रपट सृष्टीची एक कॉमेडी फिल्म रिलीज झाली आहे, जिचे नाव आहे आईच्या गावात मराठी बोल. हेच या चित्रपटाचे नाव आहे. ओमी वैद्य हे या चित्रपटाचे ॲक्टर, डायरेक्टर, रायटर आहेत. ओमी वैद्यला तुम्ही ओळखता का? हे 3 इडियट्सचे चतुर रामालिंगम. आता यांच्या या फिल्मला ऑडियन्सला हसवण्यात यश मिळते की नाही हे बघायचे आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये या फिल्मचे रिव्ह्यू आणि IMDb रेटिंग जाणून घेऊया. मी रोणावळाव मध्ये रोळतो. करेक्ट. या स्टोरीमध्ये समर त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अमेरिकेतून इंडियाला परत येतो. समर म्हणजे ओमी वैद्य. इंडियाला समर त्याच्या आईसोबत राहतो. समरला त्याच्या परदेशी संपर्कामुळे नीट मराठी बोलता येत नाही. समरला 3 इडियटमध्ये बरोबर हिंदी सुद्धा बोलता आली नाही आणि चालला मराठी बोलायला. सॉरी ओमी भाऊ. त्याच्या वडिलांच्या इच्छेनुसार समरने 30 दिवसांच्या आत एखाद्या सिंपल महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न केले तरच त्याला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेचा वारस मिळू शकेल. मग समर निघतो मुलगी शोधायला, पण त्याच्या खराब मराठीमुळे त्यात त्याला यश मिळत नाही. मग समरला एक मुलगी मिळते. ती त्याच्याशी नकली एंगेजमेंट करायला तयार होते. मग हे काय गोंधळ करतात यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. यात ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ बालेराव आणि इला भाटे किरदारमध्ये दिसतील. फिल्मचे डायरेक्टर, स्क्रीन प्ले रायटर ओमी वैद्य सोबत अमृता हार्दिकरनी पण केलेले आहे. या दोघांनी मिळून पूर्ण चित्रपटाची वाट लावून टाकली. फिल्मची स्टोरी काही खास नाही वाटली आणि फिल्म कॉमेडीच्या नावाच्या डब्बा वाटली. चित्रपटाचे कलाकार तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही हसण्याऐवजी झोपून जाल. अरे हो, 200 रुपयाची तिकीट काढून मी थिएटरमध्ये 2 तास झोपून आलेलो आहे. फिल्मचे सॉंग्स ॲव्हरेज आहेत. ओमी वैद्य मराठी बोलण्याच्या प्रयत्नात काही डबल मिनिंग्स वर्ड बोलेल, त्यात काही ऑडियन्सला हसायला येऊन जाईल. संस्कृती बालगुडे आणि पार्थ भालेरावनी ठीकठाक किरदार केला. ओव्हरऑल ही फिल्म तुम्ही नाही बघितली तरी चालेल. या फिल्मची IMDb रेटिंग अजूनही आलेली नाही आणि मी या फिल्मला 5.0 IMDb रेटिंग देणार. आणि जर तुम्ही ही फिल्म बघितली तर तुमचे रिव्ह्यू कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आता निघतो, बाय.